नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। लोकसभेचा महासंग्राम चालू झालेला आहे आणि येणाऱ्या 20 मे रोजी मतदान प्रक्रिया दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडणार आहे। त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आलेलो आहोत। उमराळा परिसर या ठिकाणी आहोत। उमराळा परिसरातील रवळगाव या परिसरामध्ये आपण पोहोचलो आहोत आणि या ठिकाणची हालहवा काय आहे हे आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपण या ठिकाणी प्रवास करत असताना काही शेतकरी या ठिकाणी आपल्याला दिसून आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या मनातला खासदार कोण या दिंडोरी लोकसभेमधला ते आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नाव काका तुमचं? दौलत एकनाथ वगैरे। येणाऱ्या 20 मे रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची प्रक्रिया पार पडणार आहे। या ठिकाणी कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला? बगरे साहेब आहेत आणि महायुतीकडनं भारती पवार आहेत। हा, भारती पवार या ठिकाणच्या 5 वर्ष झाले खासदार आहेत। आता काय वाटतं तुम्हाला, बदल होणं गरजेचं आहे किंवा मग तेच खासदार पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? आजपर्यंत तर चुकूनही पाया भेटली नाही। कशी डवळी आहे का काळी? भारती पवार इकडे तुमच्या परिसरामध्ये आलेच नाही? आजपर्यंत आलीच नाहीये। आता पाहू इड बगरे काय करतात ते। या ठिकाणी जे शरद पवार गटाचे बगरे साहेब आहेत, त्यांना तुमचा पाठिंबा असेल का? हा मग हो, कारण तुमच्याच भागातले। हो आमच्या भागातले, म्हणजे आम्हाला जाता येईल, टाइम भेट घेता येईल त्याच्याकडे। पण आता त्यांचा जर विचार केला तर ते सरपंच पदावरून पंचायत समिती या पदापर्यंतच पोहोचलेले आहे आणि खासदार आपण जर बघितलं तर मोठा जनसंपर्क वाढवावा लागतो। मग हे काम जमेल का त्यांना? खासदारकीचं काम जमेल का? काय वाटतं तुम्हाला? मग करू शकेल ना, करू शकते। गावात केलं म्हणजे पुढे करणारच, जे गाव चालवलं म्हणजे पुढे चालणारच ना। आता 10 वर्ष झाले भारतामध्ये पंतप्रधान मोदींचं राज्य होतं, पंतप्रधानपदी मोदी होते। काय वाटतं तुम्हाला, मोदींनी काय अशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी केल्या? काय वाटतं तुम्हाला? काय सांगा? मोदींना काय केलं नाही? नोटबंदी करून टाकले, लोक बंद रिवर्स येऊन गेले। परत लॉकडाऊन मध्ये रिवर्स आले। आता काय कांदा खरेदी, तांबट्या खरेदी, त्याला मार्केट नाही, काहीच नाही। शेवट रोजाना नाशिकला कामावर जावं लागतंय, बिडू पाठीवर। आता एकीकडे बघितलं तर काँग्रेस आहे, म्हणजे आघाडी जर बघितली तर काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकतो किंवा पंतप्रधान मोदी होऊ शकतात। त्यापैकी तुम्हाला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आवडतील का राहुल गांधी आवडतील? काय? राहुल गांधी आले तर चांगले, मोदी आले चांगले। काम करणं गरजेचं आहे ना आपल्याला। कोणी होते दोघांतून, पण काम करायला गरज म्हणजे नरेंद्र मोदी जरी असले, फक्त शेतकऱ्यांकडे लक्ष देणार पाहिजे असं वाटतं? पाहिजे, शेतकऱ्याचं खरं त्यांनी धरायला पाहिजे मनावर। परत मजुरी शिंडात आहे, त्यांना कामा नाहीये, रोजाना नाशिकला इडून कामावर जात आहे। मग केंद्र सरकार रोजगार हमी सारख्या योजना राबवतं, शेतकऱ्यांसाठी अनुदान राबवतं, बँकेमध्ये खात्यामध्ये अनुदान पडतं शेतकऱ्यांचं, ते तुमच्यापर्यंत पोहोचतं का? नाही, आजपर्यंत तर नाही आपल्याला भेटला। म्हणजे वरून केंद्राकडून निधी दिला जातो किंवा योजना दिल्या जातात, त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही असं म्हणता येईल? नाही, भेटलंच नाही आजपर्यंत। नक्कीच आपण याच ठिकाणी विचार केला तर केंद्र सरकार नेहमी योजना राबवत असतं, परंतु त्या शेतकऱ्यांच्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही, अशा भावना या ठिकाणाहून येत आहेत। आता आपण अजून काही परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची मते जाणून घेणार आहोत। आपण दिंडोरी लोकसभेचा आढावा घेता घेता आता रवळगाव या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि त्या ठिकाणी अजून काही शेतकरी आहेत। संध्याकाळचा विसावा म्हणून झाडाच्या सावलीखाली बाश टाकून आणि ते बसलेले आहेत। त्यांना देखील त्यांच्या शेतमालाला भाव मिळतो का, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणारा जो कोणी उमेदवार आहे तो आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला का, खासदार पोहोचला का, या सर्व गोष्टींचा गोषवारा या ठिकाणी आपण घेणार आहोत। काय नाव काका तुमचं? कचरूस काखाडे। कुठं राहणार आहे? कुठले? रवळगाव। रवळगावचे। या ठिकाणी 20 मे रोजी आता मतदान प्रक्रिया दिंडोरी लोकसभेची पार पडणार आहे। कोण उमेदवार आहेत महायुतीकडनं आणि महाआघाडीकडनं माहिती आहे का तुम्हाला? काय उमेद बगरे सर आहे। हा, मग शरद पवार गटाकडनं बगरे आहेत, बगरे आहे। आणि महायुतीकडनं कोण आहेत माहितीये का? काय ताई आहे ना, काय भारती पवार। भारती पवार, हा, हे दोघं उमेदवार आहेत। उमेदवार दोघच। यापैकी भारतीताईंचं या ठिकाणी 5 वर्ष झालेले आहेत खासदारपदी नियुक्ती होऊन, आणि आता परत त्यांना उमेदवारी दिलेली आहे भाजपकडनं। काय वाटतं तुम्हाला, 5 वर्षामध्ये खासदारांनी तुमच्यासाठी काय केलं
तुमच्या शेतमालाला भाव असेल किंवा मग तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला का? अहो ते लोकांवरच कर्ज पाणी खूप झालेले, त्यांची एकही नाही ना का असा भाव आम्हाला पैसे शेतकऱ्याला पैसे अशी कोणची तरी किंमत त्यांनी या करायला पाहिजे, लोकांना पैसे द्यायला पाहिजे, बरोबर का नाही? असं म्हणजे आणि शेती भाव नाही परत. तुम्हाला शेती किती आहे काका? शेती आहे 9-10 एकर जमीन काय आहे. करता शेतीमध्ये? शेतीत काही नाही पडेल आहे शेती आता सध्या, पाणी नाही, कर्ज पाणी खूप लोकांना झालेलं कोणते आहे. पिकं करता? कांदे, आम्ही टमाटे करता? तांबे नाही करते आम्ही कांदे, आम्ही फक्त असं थोडे थोडे जसा पाणी तसा म्हणजे वाल म्हणा असे गहू काढून थोडा थोडा असं काही. भाजीपाल्याला भाव मिळतो का? भाजीपाल्याला कायचा भाव राहतो, आम्ही केलं का भावच नाही भेटत. तांबाट्या राहत्यात, तांबाट्याच्या वेळेस भाव नाही, काही नाही. परंतु आपण जर बघितलं तर 10 वर्षापासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि पंतप्रधानपदी मोदी आहेत. ते नेहमी आपला उल्लेख करत असतात का हे सरकार शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे. मग त्या गोष्टी ते बोलतात तसं भेटलं का तुम्हाला? ते काय आता बोलताना कसे बोलत आहे, आम्ही भाव देणार आहे, भाव देतीच नाही ना, कोणीच भाव देत नाही ना, असं होत आहे ना. बरं काका, तुमचं वय बघता या आतापर्यंत तुम्ही इंदिरा गांधीचा काळ पण बघितला असेल, राजीव गांधींचा बघितला असेल, आता मोदींचा काळ, यामध्ये आपण कसं बघता? म्हणजे या दोन मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? तो काळ कसा होता आणि आताचा काळ कसा? आता इंदिराबाईचा काळ जो होता तेव्हाच लोकांना आम्हाला भरपूर जमिनी दिल्या आदिवासीला, त्याच्यामुळे इकडे सर्व काँग्रेसचं चालू शकताय असं, त्याच्यामुळं मग म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने उभ्या असायच्या त्या. हो, राहायचंच काय ते. आता हे सरकार तुम्हाला काय वाटतं? हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने बघत नाही किंवा शेतमालाला भाव देत नाही, काय वाटतं तुम्हाला? तर त्यांचा तो प्रश्न त्यांचा आहे ना, कोणी काय तो प्रश्न त्यांचा आहे. त्यांना जर पुढे अजून अपेक्षा जर असेल तर मग त्या काहीतरी करतील, नाही तर मग काय कोण काय करताय. बरं, आता ह्या भागातले जे उमेदवार आहेत महाआघाडीचे, महाविकास आघाडीचे, ते भगरे सर आहेत, त्या तुमच्याच भागातले आहेत? हो, आमच्याच भागात तुमच्या परिचयाचे आहेत का? आहेत ना परिचय. काय वाटतं तुम्हाला, ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतील का? सोडवतील ना ते. त्यांना जर समजा हे जर भेटलंच त्यांना तर ते होऊ शकतात, खासदार जर आले तर ते काहीतरी करू शकतात. तर आले निवडून, जो आला निवडून तो चालला निघून, इकडे कोणाकडे लक्ष करीत आहे कोण? आता या 4 तारखेला निवडणुकांचा निकाल लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पंतप्रधानपदी राहुल गांधी हवेत की नरेंद्र मोदी, काय वाटतं? आम्हाला काय दोघंही हवं, कोणी निवड त्याच्यामध्ये असा. तुमच्या बाजूने तुमचा विचार करणारा पाहिजे, विचार करणारा पाहिजे, शेतकऱ्याचा विचार करणारा पाहिजे. इड काही नाही भेटला का आम्हाला पावडा घ्यावा लागत आहे, नाशिकला कामावर जावं लागत आहे. काय आहे इड? शेती असून मग मजुरी करावं लागते. नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी शेती असून आम्हाला मजुरीसाठी नाशिक या शहरामध्ये धाव घ्यावं लागते, अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकऱ्यांची येत आहेत. म्हणून जे कोणी सरकार स्थापन होईल त्यांनी आमच्या शेतकऱ्यांकडं, गरिबांकडं बघणं गरजेचं आहे. त्याच दृष्टीने सरकार स्थापन झालं पाहिजे, अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणाहून येत आहेत. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.